नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज बारामतीत वातावरण तणावपूर्ण होतं. पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारो कार्यकर्ते जमले होते. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कारण एकच होतं, न्यायाची मागणी. रोहित पवार आज ठाम भूमिकेत पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. त्यांच्या हातात एक लिखित तक्रार होती. ही तक्रार होती विमान अपघात प्रकरणाबाबत. त्या अपघातात अजितदादा पवार महाराष्ट्राला सोडून गेले होते आणि आता चौकशीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत होते. रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट शब्दात मागणी मांडली. डीजीसीए आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करा. मात्र वातावरण अचानक बदललं. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ सुरू केली. कारणं दिली जाऊ लागली. प्रक्रिया, अधिकार क्षेत्र, तपास अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला. रोहित पवारांचा आवाज आता अधिक ठाम झाला. ते म्हणाले, सामान्य नागरिकाच्या तक्रारीवर लगेच गुन्हा दाखल होतो. मग इतक्या मोठ्या प्रकरणाचा का नाही? पोलीस स्टेशनच्या आत चर्चा सुरू होती. बाहेर मात्र घोषणांचा आवाज वाढत होता. न्याय मिळालाच पाहिजे. एफआयआर दाखल करा. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. त्यांना वाटत होतं की हे प्रकरण दडपलं जात आहे. दरम्यान रोहित पवार पुन्हा अधिकाऱ्यांशी बोलताना दिसले. त्यांनी विचारलं, जर लहान सहान प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई होते तर इथे विलंब का? उत्तर मात्र स्पष्ट नव्हतं. वातावरण अधिकच तंग झालं. काही क्षणांसाठी पोलीस स्टेशनमध्ये शांतता पसरली. मग रोहित पवार बाहेर आले. मीडिया त्यांच्या भोवती जमा झाला. कॅमेऱ्यांसमोर त्यांनी ठाम विधान केलं, आम्ही मागे हटणार नाही. जर इथे गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही योग्य त्या ठिकाणी पुन्हा तक्रार करू. त्यांच्या या वक्तव्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. घोषणांचा आवाज पुन्हा वाढला. ही केवळ एका एफआयआरची मागणी नव्हती. ही होती पारदर्शक तपासाची मागणी. ही होती उत्तरदायित्वाची मागणी. विमान अपघातानं आधीच बारामती व महाराष्ट्र आणि राजनैतिक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. आता त्यांच्या प्रश्नांना उत्तर हवं होतं. नेमकं चुकलं कुठे? जबाबदार कोण? कारवाई कधी? हे प्रश्न हवेत घुमत होते. राजकीय वातावरण तापलेलं होतं. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. पण या सगळ्याच्या मध्यभागी होती न्यायाची एक मागणी. रोहित पवारांनी शेवटी सांगितलं, हा लढा सत्यासाठी आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. संध्याकाळ होत आली. कार्यकर्ते हळूहळू पांगू लागले. पण प्रश्न मात्र तसाच उभा राहिला. एफआयआर दाखल होईल का? तपास निष्पक्ष होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, न्याय मिळेल का? ही कथा इथे संपत नाही. कारण हा केवळ एक दिवसाचा संघर्ष नाही. ही आहे न्यायासाठी सुरू झालेली लढाई. आता पुढं काय घडणार? संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे. सत्य अखेर समोर येईल का? धन्यवाद.